छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्लिंकिटच्या 2 अन्न साठवणूक आणि वितरण केंद्रांवर अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। सातारा परिसरातील हायकोर्ट कॉलनी आणि हलसूल परिसरातील या दोन्ही आस्थापनांची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान अन्न सुरक्षा, स्वच्छता, शीतसाखळी आणि कायदेशीर नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याचं एफडीएने सांगितलंय। सातारा येथील आस्थापनात अन्नपदार्थांसोबत सिगारेटची विक्री, शीत तापमानात ठेवायचे पदार्थ सामान्य तापमानात ठेवणं, मुदत संपलेले अन्न साठं तसंच व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांची अयोग्य साठवणूक आढळून आली। हर्सुल येथील गोदामात अस्वच्छता, शौचालयाची अयोग्य व्यवस्था, तुटलेल्या फरशा, काचकचरा, शीतगृहाच्या तापमान नोंदीचा अभाव आणि कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेसंदर्भातील त्रुटी आढळून आल्या। या गंभीर अनियमिततांची दखल घेत दोन्ही आस्थापनांचे FSSAI अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत। माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंडे सर यांनी सुरू केलेल्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विभागामध्ये धडक कारवाई चालू आहे। त्या मोहिमेचा एक भाग म्हणून काल ब्लँकेट चे जे आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्यांचे जे गोडाऊन आहे ते आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 2 ठिकाणी आपण त्या कारवाई घेण्यात आलेल्या आहे। एक हर्सुल परिसरात आणि दुसरी सातारा परिसरात। तर सदर ठिकाणी आपल्याला काही त्या गंभीर त्रुटी आढळून आलेल्या आहे। त्या संदर्भात काही ठिकाणी तिथून जे त्या ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचे जे गोडाऊन आहे आवारातूनच व्हील्स क्लासिक मालबॉरो या सिगरेटची विक्री केली जात होती। तसं अन्नपदार्थ विक्रीच्या दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे सिगरेट विक्री याला आपल्या याच्यामध्ये सक्त मनाई आहे विक्री करण्यास। तर तसे तिथं शीत साखळी जसं कोल्ड चेन आहे त्याचं मेंटेन केली जात नव्हते। जे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचे पदार्थ आहे ते सामान्य रॅकमध्ये ठेवले जात होते, त्याच्यामध्ये त्यांचं ते कोल्ड चेन मेंटेन होत नव्हतं। त्यांचे रेकॉर्ड पण त्यांचे प्रॉपरली त्यांनी तयार केले नव्हते। तसेच काही एक्सपायर्ड प्रोडक्ट जे आम्हाला तिथे सापडले जसं बेस्ट बिफोर आहे, जसं ब्रजरत्न काऊ घी हा एक ब्रँड आहे, त्याचे आम्हाला बेस्ट बिफोरचे जे काही पदार्थ सापडले ते त्यांचं एक्सपायरी डेट निघून गेलेली होते। तर तसेच तिथं कोल्ड स्टोरेजमध्ये काही शाकाहारी आणि मांसाहारी जे पदार्थ व्हेज नॉनव्हेज ते एकाच ठिकाणी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आलेले होते, तर त्यांनी सेपरेट ठेवणे गरजेचे होते। तसेच तिथले जे कर्मचारी होते त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली नव्हते, त्यांचे कोणतेही रेकॉर्ड तिथं उपलब्ध केलेले नव्हते। त्यांच्याकडे केलेलेच नाही, त्यांनी ऍक्च्युली जर रेकॉर्ड नाही याचा अर्थ त्यांनी केलेलेच नाही त्यांचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट्स। तसं सदर त्याच्यामध्ये अजूनही काही कागदपत्रांचा तिथं अभाव मला आढळून आला आहे, जसं की हायपर प्युअर, झोमॅटो प्युअर यांच्या नावाने अन्न खरेदीचे बिलं होते, पण त्यांचा ब्लिंकिटशी असलेला कोणता संबंध, व्यावसायिक संबंध त्यांना तिथे सांगता येत नव्हतं किंवा त्यांच्याकडे तसे रेकॉर्ड उपलब्ध नव्हते। तर या अनुषंगाने तसेच तिथं अस्वच्छता म्हणजे शौचालयाची जी जागा होती गोदामामध्येच, तर तिथं शौचालयाच्या जागेच्या बाजूलाच कांदा बटाटा जे आपले आटा आपण साठवणूक केले जातात ते तिथं बाजूला ठेवण्यात आलेले होते। तर ते ऍक्च्युली त्यांनी दूर ठेवण्यात गरजेचे होते। तसेच तिथं जर काही फरशा वगैरे होत्या त्यांच्या त्या तुटलेल्या वगैरे होत्या, ते प्रॉपरली त्यांनी ठेवलेल्या नव्हत्या त्या गोष्टी त्याच्यामध्ये। तर काही जे कामगार होते त्यांनी काही ॲप्रॉन, हँड ग्लोव्ज किंवा ते कसे त्यांनी घातलेले नव्हते। तर असे भरपूर ज्या गोष्टी होत्या त्या अनुषंगे आम्ही दोन्ही ज्या पण आस्थापना आहेत ब्लिंकिटच्या, तर त्यांचे दोन्ही पण अन्न परवाने आम्ही सस्पेंड केलेले, 4th वीक लायसन्स त्यांचे सस्पेंड करण्यात आलेले आहे आणि त्या दोन्ही ज्या आस्थापना आहेत ते आम्ही बंद केलेल्या आहेत। काही नोटीस देण्यात आली, काही सूचनांचं त्यांना सस्पेन्शन ऑर्डर आम्ही दिलेली आहे त्या अनुषंगाने। राज्यातील 1272 व्यावसायिक महाविद्यालयांच्या शुल्क वाढीवरून वाद निर्माण झालाय। शुल्क नियामक प्राधिकरणाने केलेली ही शुल्कवाढ बेकायदा असल्याचा आरोप युवा सेनेचे राज्य संयुक्त सचिव कल्पेश यादव यांनी केलाय। शुल्कवाढ तात्काळ रद्द करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे। या आरोपानंतर आता शुल्क नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष शेखर चन्ने यांनी स्पष्टीकरण दिलंय। शुल्कवाढीचा निर्णय कोणत्या प्रक्रियेनुसार घेण्यात आलाय तसंच करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे याबाबत शेखर चन्ने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। याच्यामध्ये काही मुद्दे आपण थोडे स्पष्ट करणं आवश्यक आहे। पहिला मुद्दा असा आहे की जेवढी फी कॉलेज जमा करतात ती कोणत्याही माध्यमातून केली असेल, म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटाच्या अगेन्स्टमध्ये किंवा NRI कोटाच्या अगेन्स्टमध्ये जी 3 पट किंवा 5 पटीपर्यंत त्यांना फी घेण्याचे अधिकार आहेत, ती जी संपूर्ण फी गोळा होते ती त्यांच्या उत्पन्नामध्ये पकडल्या जाते। त्यामुळे ॲक्च्युअल जेव्हा आपण फी ठरवतो त्यामध्ये झालेलं हे उत्पन्न आणि प्रत्यक्ष झालेला खर्च म्हणून त्या आधारावरती फी ठरवल्या जाते। म्हणून याचा जो फायदा इन्स्टिट्यूशनला होतो असं जे काही वाटत असेल कोणाला, तसा तो प्रत्यक्षात हिशोबामध्ये होत नाही। एखाद्या प्रकरणाबद्दल
विशेष काही तक्रार असेल की इथे काही हे आहे तर त्याची चौकशी निश्चितपणे करता येईल. तक्रार आमच्याकडे लेखी स्वरूपात आलेली आहे, त्याची आम्ही दखल घेतलेली आहे आणि त्याच्यावर योग्य प्रमाणे त्याची तपासणी करून योग्य जिथे असेल तिथे कारवाई करण्यात येईल. परंतु साधारणपणे स्पष्ट प्रोसिजर अशी आहे की त्यातून मिळणारं उत्पन्न हा त्या संस्थेला होणारा नफा नाही, तो त्यांच्या खर्चामधून आपण वजा करतो. विद्यार्थी पालकांकडून तर अजूनपर्यंत माझ्याकडे तक्रार आली नाही. आता मी सध्या रिसेंटली टेकओव्हर केलेलं आहे, परंतु माझ्या जे माहिती आहे त्याप्रमाणे स्टेक होल्डर्सकडून अजूनपर्यंत तक्रार तर आलेली नाही आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात सर्पदंशामुळे 17 वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. दिव्या गजानन राठोड असं या मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. दिव्या ही साखरविरा येथील वसंतराव नाईक उच्च माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता 11वीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. चेलका सेवानगर शिवारातील आपल्या शेतात ती 9 ऑगस्टला गेली होती. सोयाबीनच्या शेतातून जात असताना विषारी घोणस सापानं तिला दंश केला असं सांगण्यात येत आहे. सर्पदंश झाल्यानंतर दिव्यानं आरडाओरड केली आणि आवाज ऐकून परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तिला तातडीनं अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे चेलका सेवानगर परिसरासह आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि दिव्याच्या कुटुंबियांमध्ये हळहळ व्यक्त होते.